वळूयात पुढील बातमीकडे। फोंडा घाट राधानगरी दाजीपूर कोल्हापूर हा रस्ता 10 मार्च पासून पुढील 45 दिवस वाहतुकीसाठी बंद असणार। राधानगरी दाजीपूर या रस्त्यावरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी फोंडा घाट रस्ता हा जड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे घाट मार्गे होणारी जड वाहतूक गगनबावडा वैभववाडी मार्गे वळवण्यात आली आहे, तर दुचाकी व चारचाकी हलकी वाहने फोंडा घाटातून कादिवाडा मार्गे राधानगरी कोल्हापूरकडे वळवण्यात येणार आहे। पुलाच्या पुनर्बांधणीसाठी फोंडा घाट हा बंद राहणार आहे। सिंधुदुर्ग कोल्हापूरमधील फोंडा घाटात आता अवजड वाहनांवरती बंदी असणार आहे। आजपासून तब्बल पुढील 45 दिवस ही वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे, तर पुलाच्या पुनर्बांधणीसाठी फोंडा घाट हा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे अवजड वाहतूक गगनबावडा वैभववाडी मार्गे आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत जोडलेत। उमेश, फोंडा घाट या घाटामध्ये खरं तर पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी पुढचे 45 दिवस हा रस्ता जो आहे तो बंद असणार आहे, काय सविस्तर सांगशील? निश्चितच, कारण आपण पाहिलं की फोंडा घाट कोकण आणि पश्चिम घाटाला जोडण्यासाठी हा जो महत्त्वाचा घाट आहे तो फोंडा घाट आहे। कारण गेली वर्षानुवर्षे इथून चांगली वाहतूक चालू होती। अवजड वाहनं असेल, हलकी वाहने असेल, दुचाकी असेल, ही वाहनं चालू होती आणि हा घाट आता जो 10 मार्च आहे त्या 10 म्हणजे आजपासून हा वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे, अवजड वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे। आणि ह्या रस्त्याचं पुनर्बांधणीचं काम आहे। ब्रिज असतील, कंपाऊंड वॉल असेल, त्यानंतर मग गटारे असतील, हा घाट जो परिसर आहे तो काम हाती घेतलेला आहे आणि 45 दिवस हा घाट बंद असणार असं कोल्हापूर प्रशासन असेल, सिंधुदुर्ग प्रशासनाने सांगण्यात आलेलं आहे। आणि पर्यायी मार्ग म्हणून जो आपल्याला करूळ गगनबावडा घाट आहे तो सुरू आहे आणि त्याच्या मार्गाने हा घाटची वाहतूक वळवलेली आहे। कारण त्याचंही काम आता काही दिवसापूर्वी पूर्ण झालेलं होतं आणि त्या मार्गाने ही घाट मार्गाने ही वाहतूक वळवलेली आहे। पण सध्याच्या परिस्थितीत पाहिलं की समजा जुना देवगड निपाणी जो रोड आहे तो रोड आपल्याला पुन्हा सध्या सरकार नवीन करतं पाहिजे, पूर्ण काँक्रिटीकरणाचं काम या सरकारने हाती घेतलेलं आहे। आणि आता आजपासून हा घाट बंद ठेवण्यात आला आहे। पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा तिथलं स्थानिक प्रशासन असेल, यांनी तिथे फलक देखील लावण्यात आलेले आहेत की हा घाट आता वाहतुकीस बंद आहे आणि पर्यायी वाहतूक कशा मार्गे आहे, काय आहे, हे देखील सूचना यांनी फलक लावलेले आहेत। आणि जर समजा फोंडा घाट असेल, दाजीपूर असेल, राधानगरीत जायचं असेल तर कारिवडे मार्गे, फोंडा मार्गे कारिवडे मार्गे एक रस्ता आहे, तिथून तात्पुरती वाहतूक वळवण्यात आलेली आहे काही राधानगरी जाणाऱ्या नागरिकांसाठी। काही नागरिक आहेत ते काही तिथून शाळा असतील, आरोग्य सुविधा असतील, यासाठी पर्यायी वाहतूक त्यांनी आणि निर्माण करावी अशी स्थानिक नागरिकांची काही मागणी आहे। त्यामुळे बघितलं तर हा फोंडा घाट 45 दिवस बंद असणार आणि जर समजा कामाला उशीर लागला तर आणि काही दिवस बंद राहू शकतो। त्यामुळे जसं आपल्याला करूळ गगनबावडा घाट हा बंद होता आणि त्यानंतर मग काही टप्प्याने हळूहळू तो बंद जो कालावधी तो वाढला, कारण काम पूर्ण होऊ शकलं नाही त्या कालावधीत। त्यामुळे तसं देखील ह्या घाटात होऊ शकतं, कारण पूर्ण घाट मार्ग आहे, 13 ते 14 किलोमीटरचा हा घाट मार्ग आहे। तसंच वळणवळणाचा रस्ता आहे, त्यामुळे काही कालावधी लागू शकतो। पण सध्या तरी प्रशासन सांगितलं की 45 दिवस हा घाट मार्ग बंद राहणार आहे आणि आजपासून अगदी हा घाट मार्ग बंद राहण्यामुळे जी येणारी अवजड वाहने असतील किंवा अन्य नक्कीच वाहने असतील, ही उमेश, अन्य आपण पर्यायी आमच्याशी करू असेच जोडलेले राहा। गगनबावड्यावर वळवण्यात आली आहेत।